नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला इथे बघा ओल्या नारळाची छान अशी कोशिंबीर करून दाखवणार आहे। ही कोशिंबीर मी नेहमीच करते, पण तुम्हाला आज करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी ओला नारळ छान बारीक किसून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या कोशिंबीरसाठी मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे, मिरच्याचे तुकडे घेतलेले आहेत, चवीपुरती साखर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि फ्रेश असं वाटीमध्ये मी पाऊण वाटीभर एवढं जवळजवळ दही घेतलेलं आहे। तर ही कोशिंबीर केल्यानंतर खूप छान टेस्टी लागते आणि आपल्या नेहमीच्याच कोशिंबीरीसारखं यामध्ये साहित्य आपल्याला घालायचं आहे। तर सर्वात आधी आपण इथे साखर घालून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेणार आहे। तर इथे नंतर साखर मीठ टाकल्यानंतर आपण दही टाकून घेणार आहोत यामध्ये। तर व्यवस्थित हे तिन्ही साहित्य जे टाकलेले आहे ते आणि आपण जो किसलेला नारळ आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे। तर नेहमीच तुम्ही इडलीसाठी खोबऱ्याची चटणी तयार करत असाल, डोश्यासाठी तयार करत असाल, तसेच तुम्ही लिंबू पिळून सुकी नारळाची चटणी देखील तयार करत असताल, लाल तिखट टाकून खोबऱ्याची चटणी तयार करत असताल। पण अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही ओल्या नारळाची कोशिंबीर करून बघितली नसेल तर नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्ही एकदा जर ही कोशिंबीर करून बघताल ना तर हिच्या प्रेमातच पडताल, इतकी छान आणि टेस्टी लागते ही कोशिंबीर। तर बघा, जोपर्यंत आपलं हे साहित्य एकजीव होत नाही तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर एकीकडे दही आणि एकीकडे खोबरं असं वेगवेगळं दिसायला लागेल। तर छान एकसंध होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे बघा आपण फोडणीची तयारी करणार आहोत। तर इथे फोडणीमध्ये मी एक पळी तेल आणि वर थोडंसं अजून तेल टाकून घेणार आहे। तर तेल छान तापू द्यायचं आहे आणि चांगलं तेल तापल्यानंतर यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेणार आहोत। तर इथे बघा मस्त तेल तापलेलं आहे, जिरे मोहरी देखील टाकल्यावर छान तडतडले आहेत। तर जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपण मस्त इथे आपण जे मिरच्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते इथे टाकून घेणार आहे। मिरच्याचे तुकडे देखील छान तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान तिखटपणाचा स्वाद आपल्या कोशिंबीरीला लागेल। त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे, हिंग आज माझ्याकडे नव्हता, तुम्ही तुमच्याकडे असल्यास नक्की टाका। आणि इथे मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे, ती आपण यावर टाकून घेणार आहोत आणि ही फोडणी देखील यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। त्यामुळे सर्व चवी आपल्या कोशिंबीरीत छानपैकी उतरतील, तिखट, आंबट, गोड, खारट या सर्व चवी यामध्ये छान उतरतील। फायनली आपण यामध्ये मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण मिक्स करणार आहोत। तर तुम्हाला माझ्या पद्धतीने कोशिंबीर करायची असेल आणि जर तुम्ही पहिल्यांदाच अशी कोशिंबीर करणार असाल तर ती कमी प्रमाणात करून बघा आणि जर तुम्हाला आवडली तर ती जास्त प्रमाणात तुम्ही करून खा। पण मला नक्की खात्री आहे की तुम्हाला ही कोशिंबीर 100% आवडणार म्हणजे आवडणार। तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। नक्की बनवून खा। थँक्यू, धन्यवाद।